This is the grand new opening यार. Good morning guys. Good morning. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे आपल्या शॉपची पूजा. आपलं छोटंसं शॉप आहे आणि तुम्हाला वाटेल शॉप आम्ही बाहेर टाकलं, तर बाहेर नाही, आपल्याच घराच्या वरती आपण शॉप चालू केले. कारण की तुम्हाला माहितीच असेल, आधी पण मी ब्लॉगमध्ये सांगितलं. तर आज सकाळ सकाळी पूजा आहे, ब्राह्मण येणार आहेत 11 वाजता, त्यामुळे आम्ही सकाळपासूनच तयारीला लागलो. मी म्हटलं तयार व्हायच्या आधी सगळं काम करून घ्यावं, मग तयार व्हावं म्हणून तुम्हाला आधी दिसेल. तर चला, आत्ताच मी मार्केटवरनं आले, सगळं सामान घेऊन आले. बघू शकता, केळीची पानं वगैरे काय काय ते साहित्य लागते ते आत्ता घेऊन आले सगळं मी. तर आता थोड्याच वेळात आता आपल्या शॉपची ओपनिंग म्हणू शकतो. आज आपण ओपनिंग होणार आहे. ओपनिंग म्हणजे एक छोटीशी सुरुवात, की जेणेकरून पूजा. आपण पूजा नेहमी म्हणजे आपल्यात पद्धतच आहे की आपली कुठली चांगल्या गोष्टीची सुरुवात करतो तर आपण सत्यनारायण पूजा घालतो. तर त्यासाठी एक छोटीशी आम्ही पूजा घालणार. आणि तर आजचा असं दिवस समजू नका, खूप लोक ब्लॉग बघतात की ते म्हणतील की आम्हाला नाही सांगितलं, आम्ही नाही. तुम्ही पण येऊ तर शकता. येऊ शकता, पण ॲक्च्युली छोटी रात्री म्हणून भरपूर लोकांना नाही, आपले जवळपास जेवढे लोक आहेत तेवढ्यांना सांगितले. तर राग मानू नका. जेव्हा मोठं ओपनिंग असेल तेव्हा सगळ्यांनाच सांगू. आणि आता तुम्ही बघू शकता, आज संध्याकाळी तर तुम्हाला फुल ब्लॉगमध्ये दिसेलच आमचं शॉप कसं आहे. छोटंसंच आहे, तुम्हाला आत्ता पण दिसत असेल, तर संध्याकाळी थोडंसं डेकोरेशन वगैरे करून अजून मस्त दिसेल. चला पुढचा ब्लॉग बघूया. हां जा. तर मम्मीने शिरा बनवलाय हां. तर मम्मीने शिरा बनवून चालली आहे. ती शिरा खूप मस्त बनवते, म्हणजे खूप टेस्टी असतो तिच्या हातचा शिरा. म्हणून मी तिला म्हणलं की मम्मी तू आज शिरा बनव. हां, ऑनलाईन ऑर्डर केलेली. छान आहेत ना, बेडरूममध्ये पण सेम आहेत. तर आता आपलं आवरून झालेलं आहे, म्हणजे आपलं म्हणजे तिचं पण आवरून झालेलं आहे. हे नाहीच ना, ह्यात हळदी कुंकू टाकायचे का? ते बघा तिथं हळदी कुंकूचं करंट आहे आपलं, ते मग हा ठेवू का? शिव मल्हार. एक साधं घे ना मग. गणपती आहेत ना. घेतलंय गणपती. कृष्णा विमानात बसलेत, गणपती विमानात बसलेत. घेऊन गेलं ना त्याच्यावर. ते ताट घेऊ का? एक ते राहून आंघोळ घालायला झालं ना. आता लय गडबड होणार आहे. आता दिवे लावायचे आणि काका काढायची. रांगोळी नंतर काढ ना. ते काढायलाच लावतात पूजेसमोर, मला माहिती की. म्हणजे पूजा मांडली ना त्यांनी, मग ते काढायला लावतात लगेच रांगोळी. हा ना. हा ठीक आहे, मग छोटीशी काढून टाकायची छोटीशी तात्पुरतं काढायचं ना. आहे का नाही. आलो मी, तेल घेऊन येतो. खाली नको सांडू. अरे बापरे, एवढं तेल. उरलं तर देवाला वापरायचं. हे बघा इथं तेल किटलीचं लागलं. जाऊ दे, तो कपडा असेल ना कालचा आपला. तुळशीचा कपड्यात पुसायला. तर काका आलेले आहेत आता पूजाला, आणि आता आमची खूप गडबड होणार आहे, कारण की अर्धा सामान वरती आणि खाली असं काहीतरी डिवाईड झालेलं आहे. तर आता काका पटापट पूजा मांडतील, आणि आम्हाला पण खूप घाई झाली आहे पूजाची, लवकर करायची आहे पूजा. ते काकांनी अशी पूजा मांडायला घेतली, खूप सुंदर अशी पूजा मांडली काकांनी. मी तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो पूर्ण व्हिडिओमध्ये. खूप चांगली पूजा केली यांनी, मन प्रसन्न होईल अशी पूजा मांडली खरंच.
तर बघा ना किती छान अशी पूजा मांडली. खूप असं छान असं दिसायला पण छान दिसते आणि प्रसन्न वाटते आज घरामध्ये. खूप छान, खूप छान. आणि दीक्षाला खरंच माहिती होतं की सत्यनारायणच्या पूजेच्या आधी बसायच्या आधी तिथे रांगोळी काढायलाच लावतात. त्यामुळे ती फुल तयारीमध्येच आली होती. खालनं घरातनंच रांगोळी वगैरे घेऊन आली होती. कारण की ती मला बोलली होती की रांगोळी काढायला लावणार. मी तिला म्हटलं की पूजा झाल्यानंतर काढ. पण ती म्हटली की नाही, ते पूजेला बसायच्या आधीच रांगोळी काढायला लावतात. चंदन समर्पयामी हरिद्रा स्वर्णवर्णभा सर्व सौभाग्य पुष्पाने समर्पित ओम अग्नियन्मा ओम यमायन्मा यमवाहिनी ओम नैऋत्यन्मा नैऋत्यवाहिनी ओम वर्णायन्मा वर्णवाहिनी ओम वायव्यन्मा वायव्याहिनी ओम सोमायन्मा सोमवाहिनी ओम ईशान्मा ईशानवाहिनी ओम सूर्यायन्मा सूर्यवाहिनी ओम सोमायन्मा सोमवाहिनी ओम भौमायन्मा भौमाहिनी ओम बुधायन्मा बुधाहिनी ओम बृहस्पतिन्मा बृहस्पतिवाहिनी ओम शुक्रायन्मा शुक्रवाहिनी ओम शनेश्वरायन्मा शनेश्वराहिनी ओम राहवेन्मा रघुवाहिनी ओम केतवेन्मा केतुवाहिनी इति नवग्रहणं तत्र पूर्णपात्रे फुगेपदे अक्षरं समर्पयामि ओम गुरुस्वाहावनोद्युत्वन्मा अक्षरं समर्पयामि उदरी पूजार्थ पुष्पाणि समर्पयामि वनस्पतिरसभूतो गन्धामृतमानश्रवणा धूपद्वीताम् ओम स्वाहा नवग्रदत्तधर्मा धूपं दर्शयामि दीपं दर्शयामि नैवेद्यवेतव्यो
वसुदे अविशेषकांश देवा सवसुदेती मंत्रपुष्पांजली समर्पयामि. गाईज फायनली आपलं शॉप सजलेलं आहे. म्हणजे मागाशी तुम्ही आपलं बघू शकता डेकोरेशन चालू होतं आणि आता फायनली आपलं खूप छान असं डेकोरेशन झालेलं आहे. आणि हे कोण ठेवून गेलं? कोण आलं तर आरुषे? हे कोण मेन पाकिट बिनी पाकिट ठेवून गेले? राहून दे मला कोण आहे? दी मामा कुठं आलं तवा इथं? मम्मीला बोलव जा, कस्टमर आले म्हणा. तर हा खालच्या घरातला लॅम्प आम्ही इकडे आणून ठेवलेला आहे आणि असं छोटंसं डेकोरेशन केलं आहे आणि आपले सिम्पल ड्रेसिंग टाकलेली आहे एकदम. आता काय बघून जाते आपल्याला माहिती नाही. आरती लय लाव लाव मल्हार भांडारला भांडारला हा एक बार आवाज आहे. हा दिस इज द ग्रँड न्यू ओपनिंग आहे कुठला 1503 नाही माहिती. अरे ही आली ही काहीतरी लिफ्ट ना. वजन कमी होईल माहिती तुझं. या 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 वहिनी या. कपडे तर नाही आणू ना भाऊ. दुसऱ्यांच्या देते का? तर असे एक एक जण एक झाल्यावर येतच होते. आम्ही थोडंसं खावं म्हणलं तर थोडंसं बसून खाल्लंच होतं. तर त्यानंतरनी जी गर्दी चालू झाली आहे त्यानंतर आम्हाला फोटो काढायला सुद्धा टाईम नाही भेटला. म्हणजे आम्ही काढलेच नाही अक्षरशः. आम्ही सगळं संपल्यावरती फोटो म्हणलं जाऊ दे आपण काहीतरी काढलं पाहिजे म्हणून आम्ही काढले शेवटी. आणि खूप चांगली गर्दी झाली होती, खूप लोकांनी खरेदी केली. तर असंच शॉपला व्हिजिट करत राहा. ज्यांना कोणाला पॉसिबल आहे त्यांनी जवळ असाल त्यांनी येऊन घेऊ शकता. आणि छोटीशी पूजा घातली होती म्हणून ज्यांना कोणाला सांगितलं नसेल तर त्यांनी राग मानू नका. त्यांनी सुद्धा या आणि खरेदी करू शकता तुम्ही सुद्धा येऊन कधीही पण. क्लिप्स वगैरे फोटो नाही हो. यश कसं वाटतं तुला दुकान उघडल्याबद्दल? एक नंबर वाटतंय ना. गर्दी बघ ना कसली. दाजी अरे वो घर में का गैस बंद कर दीजिए आज. नाही नाही वो उधर कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. थँक्यू सो मच. आणि
टाईमच नाही भेटला व्हिडिओ काढायला, एवढी गर्दी झाली. तर फोटोग्राफर बोलवलाय नेपाळवरनं, कोरियावरनं. तर तुम्ही फेस बघून सब त्याचा विषय नाही मॅरेजचा, पण हे बघू शकता, टी शर्ट पण बघू शकता. कोरियावरनं आलाय. काढायचे अजून कसं काढायचं, रील काढू का मी असं पलटी मारू का अशी? हा? किती छान दिसतं खरंच हे ना. आजचं आजचं वातावरण खरं तर खूपच छान होतं, म्हणजे आज खूप मन प्रसन्न झालं. पण आम्हाला ऍक्च्युली एवढी गर्दी अचानक, म्हणजे तुम्हाला सांगू नाही शकत. म्हणजे एवढे लोक आले, भिवरेवरून सुद्धा कस्टमर आलं होतं आपल्या इथं अचानकच. त्यावेळेस माझं अर्धच आवरलं होतं. तुम्हाला तर लुक पण दाखवलं नाही आजचं, तर बघितलं म्हणजे काय. मी स्वतः आता फोटो आहे ना मला, तर मी अशी तयार झाली. आणि तुम्ही बघू शकता मी जो आपल्या शॉपमध्ये चोकर आहे तो वेअर केलाय मी. त्याच्यावरचेच इयरिंग्स आहेत खूप सुंदर. असं छान दिसेल. हा, आणि असं मंगळसूत्र मी आपल्या शॉपमधले प्रॉपर, जाऊ द्या आता, तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही घ्यालच. आणि आपण क्लिप्समध्ये पण भरपूर सारी व्हरायटी आणली आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला आता रोज अपलोड येईलच. आणि तुम्हाला ऑफर, आज त्यांनी ऑफरचा व्हिडिओ टाकला होता, तर भरपूर लोकांनी कॉल केले. तर आज आम्ही खरं तर बिझी होतो. आपण उद्यापासून 3 दिवस ऑफर ठेवली आहे, तर तुम्ही खरेदी करू शकता. आपण उद्यापासून सगळ्यांना व्यवस्थित रिप्लाय मिळतील, ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांना मिळतील. जे कोणी जवळ राहत असेल ते पण येऊन घेऊन जाऊ शकता. आणि आता 11:15 वाजलेत आणि मम्मीचा कंटिन्यू फोन येतोय, कारण की आम्हाला काहीच व्हिडिओ शूट करायला, आम्ही साधे फोटो पण नाही काढले, म्हणजे तेवढा पण टाइम नाही भेटला. लोकांनी भरपूर सारी खरेदी केली. मेन गोष्ट ते पूजेला पण आले आणि खरेदी पण केले, म्हणजे आमचे रिलेटिव्ह झाले किंवा शेजारी वगैरे सगळेजण आज आले. सगळ्यांनी खरेदी केली. एवढे दिवस आले नाही, एवढे दिवस आले ना, आज आले. पण ते काय म्हणले की आज आम्ही खरेदी करून गेला, आणि त्यांनी भरपूर सारी खरेदी केली. तर विचार नाही केला त्यांनी. त्यांनी विचार नाही, म्हणजे सगळ्यांनी भरपूर सारी खरेदी केली. आणि आपण सुद्धा त्यांना ऑफर दिली, कारण की आज आपला पहिला दिवस होता. तर सगळ्यांनाच ऑफर दिली, म्हणजे कारण की जे कोणी आपल्या शॉपवरती आज आलेत त्यांच्यासाठी आपण सगळ्यांना ऑफर दिली. तर मी आज अशी तयार झाली होती, नक्की सांगा कशी दिसते मी. तर कारण की मला आज खरं तर फोटो व्हिडिओ काढायचे होते, पण कसलाच टाइम नाही भेटला. तर आता सध्या बघू शकता तुम्ही, म्हणजे खरं तर हे मंडळाच्या पोरांनी बुफे आणलाय. हे एक आमच्या बुफे माझ्या भाऊने आणलाय, आणि एक आमचे नातेवाईक आहे त्यांनी आणलाय. गिफ्ट्स वगैरे पण भरपूर आले, तिकडे ठेवलेत. या पिशवी मध्ये गिफ्ट आहेत. गिफ्ट्स वॉच आलंय आम्हाला, ते अजिंक्यने आणले वॉच चांगली, कारण की मी म्हटलंच होतं त्यांना एक वॉच लावायचं आपल्याला टाइम बघण्यासाठी. आणि गिफ्ट वगैरे आले, थँक्यू सो मच. खूप जण आले आणि चांगलं वाटलं. हेच जर शॉप, खरं तर आपलं शॉप तुम्हाला सांगितलंच आहे माझ्याच घराच्या वरती आहे, त्याच्यामुळे तर एवढ्या वरती असून सुद्धा शॉपमध्ये भरपूर सारी गर्दी होती. आणि मला तर असं वाटतं हेच जर आपलं शॉप रोडवर असतं ना, तर 100% एवढी गर्दी झाली असती ना, म्हणजे मलाच अशी गॅरंटी की खूप लोक आले असते. आणि आपण चांगली ऑफर सुद्धा लावली होती, आणि त्यांच्यासाठी खास आपण जर रोडवर असतो तर साहजिकच अजून ऑफर चांगली लावली असेल. मला गॅरंटी होती की गर्दी खूप झाली असती. आजच तुम्ही बघितलं असेल, तर कसा वाटतोय ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आमची ओपनिंग तर झालीच आहे, म्हणजे ओपनिंग तशी सुरुवात तर आधीच झाली होती, पण एक खास आपली सुरुवात असती ना सत्यनारायण पूजापासून, ती आपण केली. आणि असं तुमचं प्रेम राहू द्या, आणि उद्यापासून आपले रोजचे ब्लॉग अधूनमधून येत राहतील. नाही येतील. आता बिझनेसच्या धंद्याच्या हिशोबाने तुमच्यासाठी मी ते जे यूट्यूबर आहेत माझे, त्यांच्यासाठी गळ्यातले पण घेऊन आले. ह्याच्यावरती आपण बोलणार आहे. परवाचा व्हिडिओ जो असेल तो गळ्यातल्याचा वरती असेल, आणि क्लिपांचा पण असेल. काही ना काहीतरी तुमच्यासाठी अपडेट घेऊनच येऊ. आणि ह्यांनी तर घातली साडी, मी तर आपलं तुम्हाला म्हटलंय साधं सिंपल गोंडस बाळ एकदम, बघू शकता. चालते, चला चलो गाईज, बाय बाय, गुड नाईट, थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सुद्धा जर यायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या शॉपला व्हिजिट मारू शकता. आणि तुम्हाला पण आमचं शॉप कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. परत एकदा दाखवतो. सरक जरा बाजूला. हे असं आम्ही डेकोरेट केलं, हे तुम्ही बघितलंच आहे ना, पण मला हे खूप आवडतं. इथे आम्ही असा लॅम्प ठेवलाय. हा लॅम्प पण आम्ही मागवलाय खास शॉप. पण आता ते लॅम्प आता खूप पसारा झालाय, तरी पण तुम्ही बघू शकता.
आवडल्यावर कसं दिसतंय दाखवेन मी तुम्हाला. नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चलो बाय बाय.